आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। डांगसमदाणे येथे जगद्गुरू तुकाराम महाराज पारायण सप्ताहाचे आयोजन। डांगसमदाणे येथे यशवंत धर्मसंस्कार बहुउद्देशीय संस्था व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताह 5 जून ते 12 जून पर्यंत सुरू करण्यात आलाय। पहिल्या गावातून तुकाराम महाराजांच्या ग्रंथाचे शिवतीर्थापासून ते राम मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। दोंड्याच्या महिन्याचे औचित्य साधून तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले। या पारायणासाठी 71 महिला पुरुष भाविक तुकाराम गाथा ग्रंथ वाचण्यासाठी बसले आहेत। वैकुंठवासी हरिभक्त पारायण कृष्णाजी माऊली जायखेडकर, हरिभक्त पारायण पोपट नाना महाराज कपालेश्वर यांच्या प्रेरणेने हे गाथा पारायण सुरू करण्यात आले असून माधव महाराज नाशिककर हे तुकाराम गाथा वाचण्याचे व्यासपीठ सांभाळत आहेत। तर घुगे महाराज नाशिककर यांच्या कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। पहाटे 4 वाजता काकड आरती करून झाल्यानंतर सकाळी 8 ते 11 दुपारी 3 ते 5 पारायण वाचन करण्यात येते। सायंकाळी बाळगोपाळ तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हरिपाठाचा आनंद घेत आहेत। रोज नित्याने कीर्तनाचा कार्यक्रम होत असल्याने डांगसमदाणे वासियांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यामध्ये गायनाचार्य नामदेव महाराज, राकेश महाराज, मृदंगाचार्य हितेश महाराज, विणेकरी शंकर सोनवणे असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत धर्मसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, उपाध्यक्ष निवृत्ती सोनवणे, सदस्य बापू सोनवणे, हरी केले, आबाजी सोनवणे, अरुण बाग, श्याम गांगुर्डे, प्रदीप सोनवणे, विठ्ठल चिंचोरे, अशोक गौतम, उज्ज्वल बोरसे, मधुकर चव्हाण, गणेश चव्हाण, गणेश वाघ यांच्यासह गावातील सर्व समावेशक भजनी मंडळ, ग्रामस्थ, महिला मंडळ सहभागी झाले। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भूषण बोरसे।